पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आलेत, कारण आता ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। शिवसेना, मनसे, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि आता शिवसेना उबाठा असा प्रवास त्यांनी केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोरेंनी पुन्हा एकदा जुळवाजुळव सुरू केलेली आहे। वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। त्यामागचं कारण म्हणजे आता वंचित बहुजन आघाडीतून ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 9 तारखेला याच ठिकाणी मातोश्रीवरती माझा प्रवेश आहे। आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडल्या आणि त्याच्यामध्ये साहेबांनी 9 तारीख दिलेली आहे। 9 तारखेला मातोश्री या ठिकाणी मी माझ्या समर्थकांसह प्रवेशासाठी येणार आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे मोरेंच्या शिवसेना उबाठा प्रवेशाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले। कारण विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच मोरेंनी पक्षांतराचा हा निर्णय घेतला असावा। कार्यकर्ते एका पक्षाचे लोकसभा लढली, पुण्यात त्यांचं सामाजिक कार्य, राजकीय कार्य चांगलं आहे। खरं तर गेल्या काही वर्षात प्रसार माध्यमांमध्ये वसंत मोरे हे नाव सतत या ना त्या कारणानं चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरेंच्या मनसेमध्ये असताना त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची देखील प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होत असे। कारण वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा बनले होते। राजकारणासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करायचा याचं गमक त्यांना चांगलंच उमगलंय। कोणते फोटो शेअर करायचे याचं गणित त्यांना जमलंय आणि त्यामुळेच सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या देखील लक्षणीय आहे। नगरसेवक पदापर्यंत पोहोचलेल्या वसंत मोरेंची राजकीय महत्वाकांक्षा काही लपून राहिली नाही। पुण्यातून मनसेच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास मोरे इच्छुक होते, पण मनसे लोकसभेत शस्त्र खाली टाकणार असल्याचं लक्षात आल्यावर मोरेंनी आपल्या विठ्ठलाला अखेरचा जय महाराष्ट्र केला। तसंच त्यांनी राज ठाकरेंना एक भावनिक पत्रही लिहिलं होतं। खरं तर मनसेमध्ये असताना राज ठाकरे हेच आपल्यासाठी विठ्ठल असल्याचं ते वारंवार सांगत होते, पण राजकीय महत्वाकांक्षेपुढे काही चालत नाही असं म्हटलं जातं आणि तेच वसंत मोरेंच्या बाबतीत घडलंय। मनसे सोडल्यानंतर त्यांनी प्रमुख राजकीय पक्षांकडून लोकसभेची चाचपणी केली। शरद पवार आणि संजय राऊतांची भेट घेऊन कुठे काही जमतंय का याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या हाती काही लागलं नाही। त्यामुळेच त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वळचणीला जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही। लोकसभा निवडणुकीत वसंत मोरेंनी आपल्या विजयाचा दावा केला होता। सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चेत असल्यामुळे ते चांगली लढत देतील असा तर्कही लावला गेला होता, पण लोकसभा निवडणुकीच्या निकालात ही झाकली मूठ उघड झाली। वसंत मोरेंना डिपॉझिट वाचवता आलं नाही, त्यांना अवघी 32,000 मतं मिळाली। त्यामुळे सोशल मीडियावरचा हिरो लोकसभा निवडणुकीत झिरो ठरला। आता विधानसभेसाठी मोरेंनी पुन्हा कंबर कसली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।